5 ऑगस्ट 2026 रोजीच्या आदिवासी विकास विभाग शासन निर्णय रद्द करा, बिरसा फायटरची मागणी। 5 ऑगस्ट 2026 रोजीच्या आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काढलेला अन्यायकारक शासन निर्णय रद्द करा अशी मागणी बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। निवेदनावर बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करण सुडे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। निवेदनात म्हटले आहे की 5 ऑगस्ट 2026 रोजी आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाने काढलेला शासन निर्णय हा आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्कावर व स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे। या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे की आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही आंदोलन, उपोषण व मोर्चा सहभागी होता येणार नाही। वयाच्या 26 वर्षापर्यंतच आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा लाभ घेता येईल असा हा अन्यायकारक शासन निर्णय आहे। आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहात पिण्याच्या पाणी, जेवण, आरोग्य, सुरक्षिततेचा भरपूर समस्या आहेत। त्यामुळे यावर विद्यार्थ्यांनी बोलल्याशिवाय जनतेपर्यंत किंवा शासनापर्यंत आवाज पोहोचणारच नाही। हा एक प्रकारे आदिवासी विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे। गोडचिरोलीतील आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंश होऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे। अमरावतीतील मेळघाट येथील आदिवासी आश्रमशाळेतील 100पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे। अशा अनेक गंभीर घटना घडत असून याला सर्वस्वी जबाबदार आदिवासी विकास मंत्री अशोक उईके जबाबदार आहेत। म्हणून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा अशी प्रतिक्रिया बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार। 5 ऑगस्ट 2026 रोजी आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांनी जो आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असा काळा जी.आर. काढलेला आहे त्याचा आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो। या जी.आर. मुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कावरती व स्वातंत्र्यावरती गदा येणार आहे। या जी.आर. मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की आदिवासी आश्रमशाळेमध्ये व वसतिगृहामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उपोषण, आंदोलन व मोर्चामध्ये सहभागी होता येणार नाही। तसेच 26 वर्ष झाल्यानंतर आदिवासी वसतिगृहाचा लाभ घेता येणार नाही। खरं बघितलं तर आदिवासी आश्रमशाळामध्ये व वसतिगृहामध्ये पाण्यापासून तर जेवणापर्यंत समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत व सुरक्षाच्याही गंभीर समस्या आहेत। ह्या समस्या विद्यार्थ्यांनी बोलून नाही दाखवल्या तर त्या जनतेपर्यंत व शासनापर्यंत पोहोचणार नाही। म्हणून हा विद्यार्थ्यांचा आवाज दाबणारा जी.आर. आहे, म्हणून हा तात्काळ रद्द झाला पाहिजे। गडचिरोली जिल्ह्यातील एका आश्रमशाळेमध्ये एकूण 6 विद्यार्थ्यांना सर्पदंश झाला। त्यापैकी 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील आश्रमशाळेमध्ये जेवणातून 100पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्या। अशा ह्या गंभीर घटना आश्रमशाळेमध्ये, वसतिगृहामध्ये घडत असून याला सर्वस्वी जबाबदार आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे आहेत। हे आपल्या कारभारामध्ये अपयशी ठरत आहेत। म्हणून सर्वप्रथम या आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि जो विद्यार्थ्यांवरती अन्यायकारक जी.आर. यांनी काढलेला आहे 5 ऑगस्ट 2026 रोजीचा काळा जी.आर. तात्काळ रद्द करण्यात यावा अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे।